व्हडलो स्कॅम जवळजवळ 2147 कोटीचे एक स्कॅम विथ रेव्हेन्यू लॉस गेल्या 1.5-2 वर्सां. आणि हे काँग्रेस पक्ष म्हणना, हे आमचे CAG जे ऑफिस गोंयांत आसा, अकाउंटंट जनरल ऑडिट गोवा, जेची कॉपी हांवें तुमकां सगळ्यांक सर्क्युलेट केल्ली आसा ऑलरेडी. नॉर्मल कायदो कितें म्हणटा TCPंतल्यान ते एडिशनल फ्लोर एरिया जाका आमी FAR म्हणटात आनीक हायट अप टू 20% दिवपाक मेळटा. हो एक कायदो आसा. जर कोण एप्लिकेशन करता आनी त्या हेचेर 20% FAR एक्स्ट्रा FAR दिवपाक अलाउड आसा बाय द वेरियस लॉज that are in force, the TCP Act प्रमाणे. आनीक the Town and Country Planning Department आणि Goa Land Development and Building Construction Regulation 2010 हे रेग्युलेट करता आणि दोन्ही कायदे हे करून ही प्रोविजन्स ज्यांका गरज आसा त्यांका दिता. आमच्या सरकारान तितून भितर चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत आणि TCP मिनिस्टर विश्वजीत राणे हे दोघूय इन्वॉल्व आसा तितून. आणि थोडी विदाउट चेंजिंग द एक्ट त्यांचे कमिटीच्यो मिटींग घेता आनीक ह्यो 20% दिल्याक कमर्शियल एस्टाब्लिशमेंटान आणि ते फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट कोणाक? फ्री ऑफ कॉस्ट सरकाराक. जेन्ना एडिशनल FAR दिता तेन्ना जी कमर्शियल एस्टाब्लिशमेंट आसतात, स्पेशली 5 स्टार हॉटेल्स जावं खंयचेय कमर्शियल एस्टाब्लिशमेंट, they run for business and that business runs for profit. So profit motive असता. जेन्ना प्रॉफिटा खातीर हे दितात तेन्ना हे फ्री दितात, पूण तेंचे कडल्यान पैसे एज अ ब्राइब ते कलेक्ट करतात. सो CAG ची एक नोट माझे कडेन आसा. तो नोट क्लियरली सांगता की हेणी थोडे चेंजेस केले आपल्या कायद्या भितर प्रॉपर हे फॉलो करनासतना. आनीक जवळजवळ 10,73,559 10,73,559 स्क्वेअर मीटर ची एक्स्ट्रा फ्लोर एरिया अलॉट केल्ली आसा in 321 commercial cases, not residential. तो commercial केसिंग दिल्ली आसा. आनीक एक परत नंतर सर्क्युलर काढला आणि पयलींचे लिमिट आशिल्ले 20%चे ते काडून उडयला. म्हणजे तुका कितली FAR चलोवपाक मेळटा गव्हर्नमेंटाक, आपल्याकूच पावर घेतल्या आणि तितून भितर एक्टान भितर अमेंडमेंट्स केली ना. आनीक अप टू 240% FAR तेणी दिला अप टू एप्रिल 2025. हो जो स्टॅटिस्टिक्स दिला आहे 10,73,559 इन 321 कमर्शियल केसेस. हितून टोटल रेव्हेन्यू लॉस जो आमच्या गव्हर्नमेंटाक जाला तो जवळजवळ 2,147 crores. फायनान्स डिपार्टमेंट तितून भितर म्हणटा ते ऑब्जर्व करता की ते म्हणटा एटलीस्ट 1,000 रुपीज तरी घालपाचे, तेही बी ओव्हरऑल करता. सो हो ऑडिट कितें म्हणटा, इवन फायनान्स डिपार्टमेंटाचे जर मिनिमम 1,000 रुपीज सुद्धा धरलेले
जाल्यार तो म्हणटा देर इज अ लॉस ऑफ 107.36 crores, म्हणजे 107.36 crores रुपया लॉस जाला. हे ऑफिशियली आमचे सीएजी रिपोर्ट म्हणटा. जे सीएजी जे ऑब्झर्वेशन काढल्या सरकाराचे आणि त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केला तातूंतल्यान सांगता. सो दिस इज अ क्लियर केस ऑफ a scam of rupees 2,147 crores. हाचेर इन्व्हेस्टिगेशन जावचे. हाचे पयलीं ह्या मॅटराचेर असल्या मॅटरांचेर त्यांनी त्यांचे पयलींचो जो टीसीपीचो चीफ आशिल्लो ताका स्केपगोट केलो. पूण हेचे फाटल्यान मास्टर माइंड जे आशिल्ले तांकां अजून कांयच केल्लें ना. सो आमी ह्या हितून क्लियर स्टँड घेता की हाचेर गोंयचे जे लॉस जाल्ले आसा टॅक्स पेयरा खातीर आमच्या गोंयचे जनतेक आमचे ऑलरेडी जवळ जवळ 35,000 कोटी ते 40,000 कोटी आमचे लायबिलिटीज आसात. डेट्स म्हणटा ते 35,000 crores. आणि तितून जर अशी रेव्हेन्यू लिकेज रेव्हेन्यू लॉस करप बाय डुईंग अ स्कॅम. आता हे नक्कीच 2,147 crore जर सरकाराक लॉस जाल्यार हातूंतल्यान नक्कीच हाचे मिनिमम म्हणजे 50% 1,000 crores नक्कीच हे लुटलेले आसात. आणि तितून भितर नक्कीच चीफ मिनिस्टर आणि टीसीपी मिनिस्टर इन्वॉल्व नासतना आणि त्यांचे बाकीचे टॉप ऑफिसर इन्वॉल्व नासतना हे स्कॅम जावपाक शकना. सो हाचेर कारवाई जावची. आमी डेफिनेटली हे जर सरकाराक ह्या मॅटराचेर आमी कंप्लेनी करतले. हाचे पयलीं बी कंप्लेन केल्ली आसा ह्या मॅटराचेर. आमी करतले आनी ते आमी परस्यू करतले. काँग्रेस आसतना लोकायुक्त केल्लो. लोकायुक्ताक बीजेपीन कारण त्यांचे मिनिस्टर सांपडटात आनी मिनिस्टरान कितल्यांकूच तेणी कशें स्कॅम केल्ले आसा आनी तांकां ख्यास्त करची, तेजेर इन्व्हेस्टिगेशन करचें, FIR रजिस्टर करची हे सांगतकर बीजेपीच्या सरकारान लोक आयुक्ताक टुटलेस केल्ले आसा. सो लोक आयुक्ता कडेन हेचेर कंप्लेन करून सद्याचे परिस्थितीन कांय ना. तरी सुद्दां आमी करतले. जे फोरम मेळटले त्या फोरमाकूय वयतले. कारण हो असो रेव्हेन्यू लॉस अशें स्कॅम आमी जाता तें पळोवन ओगी बसपाक शकना. तशेंच आमी हाचेर सोल्युशन म्हणून आमी आमचो सरकार येतकर आमी कंप्लिटली ह्या हितून ट्रान्सपरन्सी हाडपाक पळयतात. आणि त्या खातीर एक रिजनल प्लॅन इलेक्शन जालें त्या बरोबर विदिन 1 year मीन्स रिजनल प्लॅन 2028 कन्सल्टेटिव्ह ट्रान्सपरंट पद्दतीन आणि गोंयच्यो सगळ्या जाग्यांची अभ्यास करून तेची कॅपॅसिटी कितली आसा ती स्टडी करून म्हणजे प्रत्येक हाची स्टडी करपा पडटली. त्याच्या हेची कॅपॅसिटी कितली आसती आणि त्याच्या नंतरूच आमी आमच्या गोंयकारां खातीर हेजे फ्री FIR स्पेशली गोवन फॅमिलीज ज्यो 20 वर्सांच्यान चड जे रावल्ले आसतले कारण तेंची फॅमिली वाडलेली आसा. एडिशनल जमीन घेवपाक तेंचे कडेन पयशे ना कारण हेणी गोंय विकपाक काडलेल्यान गोंयच्या जमनीचो रेट खूब वाडलेलो आसा. जे ल्हान ल्हान प्लॉट धारक आसतले तांचे खातीर फ्री आमी हें करपाक शकतात. आमचो सरकार येतकर आमी प्रॉपरली स्टडी करून आमच्या मॅनिफेस्टो कमिटी कडेन डिस्कस करून ह्या आमी गोंयकार फॅमिलीक आमी एक रिलीफ दिवपाक शकतात. तेंचे ऑलरेडी तेंचे घर आसा पूण ते घर त्याच क्लिंताचे एरियेक ताका वयर वाडोवपाचे 20% फ्री ऑफ कॉस्ट FIR आमी दिवपाक सोदतात. त्याच बरोबर मुनकांची जितली घरां आसात तांकां आमी 20% FIR आमी. तशेंच ते नुस्तेकार आसात आनी जांकां SRG CRZ लागता आनी त्या खातीर ते प्लिंथ एरिया वाडोवपाक मेळना, तेंची फॅमिली वाडटा. सो तांकां एक रिलीफ आमी दिवपाची आमी येवजण आमची डिस्कस करून आमी अनाउन्स करतले. आनी हे करता आसतना आमी तेंची कॅरिंग कॅपॅसिटी प्रत्येक वॉर्डाची प्रत्येक गांवची थंय रस्त्याची कॅपॅसिटी, उदकाची कॅपॅसिटी, लायटीची, सिवेज हे पळोवन
ह्यो फॅसिलिटी आम्ही एक्सटेंड करतले अँड बाय प्रिपेरिंग अ व्हेरी ट्रान्सपरंट, व्हेरी कन्सल्टेटिव्ह रिजनल प्लॅन RP 2028 ह्या बीजेपीन RP प्लॅन स्क्रॅप करून बंद दवरून आपली सुटकेस टू सुटकेस हे बिझनेस कंप्लीट चालू केल्ली आसा आणि तितून भितर करप्शनूय वाडला आणि जमीन विकता हाचेर खूब इश्यू जाल्ले आसा. ओके, सो हो जालो पयलो इश्यू. दुसरो इश्यू, कालची जी हायकोर्टाची ऑर्डर जाल्ली आसा त्या हायकोर्टाचे ऑर्डरीचेर आमी वेलकम करतात की म्युनिसिपालिटी इलेक्शन हे सरकाराक करपाक भाग पडला. हितूंतल्यान दोन इश्यू कॉन्क्लुजन जाता. पयलो इश्यू जो आमी कन्विन्स आसा सामके आनी गोंयकारूय कन्विन्स आसा की बीजेपी पार्टी ही खंयच्याच इलेक्शनाक वचपाक भिता. असेंब्ली इलेक्शनाच्या पयलीं खंयचेंय इलेक्शन फेस करपाक भिता, कारण हेणी गोंयकारांचेर अन्याय केल्लो आसा, गोंयकारांचेर अत्याचार केल्लो आसा, गोंयकारांक लुटलेले आसा. कॅश फॉर जॉब, ड्रग्स, अनएम्प्लॉयमेंट, लॉ अँड ऑर्डर, म्हारगाय हांचेर लोक हेंचेर विटलेले आसात आनी हांकां कापस्ताद जायना खंयचेच इलेक्शन फेस करपाक. फोंडाचे बाय इलेक्शन कमिशना कडेन सेटिंग करून हांणी सारको त्या टायमा भितर अनाउन्स केला आनी हांकां खबर आशिल्लें की ते इलेक्शन स्टे करतले, तेंचेच मनीस वयता ते इलेक्शन स्टे करतात आनी तांकां खबर आशिल्लें हे इलेक्शन ते हरतात आनी त्या खातीर तेणी फोंडा बाय इलेक्शन कमिशनाक बरोबर घेवन तेणी कॅन्सल करून उडयलें. म्हणजे कशें करून डेमोक्रेसीची थट्टा करतात हे तेतूंतल्यान क्लियर जाता. सो एक तर ते म्युनिसिपालिटी इलेक्शनाकूय ते हरतले मेन इलेक्शनाच्या पयलीं, म्हणजे फायनलीच्या पयलीं आनी खंयचीच तांकां एग्जाम दिवपा नाका. त्या एग्जामीक फेल जातले म्हणून तांकां खबर आसा. मेन फायनलीक चड हरतले, चड सिटांनी ते हरतले हो तांकां भंय आसा. ना तर ते आपली दादागिरी करतात. क्रूड मेजॉरिटी पार्लमेंटाक अशें तांकां दिसता, क्रूड असेंब्लीक मेजॉरिटी आसा म्हणून ते कितेंय करपाक शकतात. तांकां कॉन्स्टिट्यूशन लागना, तांकां कायदो लागना. कायद्यात खंयच प्रोविजन नाशिल्ली की हे इलेक्शन कॅन्सल करून म्युनिसिपालिटीक एडमिनिस्ट्रेटर घालप. कायद्यान सगळ्यांक खबर आशिल्लें 5 वर्सांनी इलेक्शन जाता हेजो टायम टेबल सगळ्यांक खबर आसता. 5 वर्सांनी असेंब्ली इलेक्शन जाता तेजो टायम टेबल खबर आसता. 5 वर्सांनी लोकसभेची इलेक्शन जाता हेजो टायम टेबल खबर आसता. राज्यसभेची इलेक्शन केन्ना ड्यू आसता तें खबर आसता. जिल्हा पंचायती इलेक्शन केन्ना तेंच खबर आसता. म्युनिसिपालिटीचे इलेक्शन जातले म्हणून हें सगळ्यांक खबर आशिल्लें. एडमिनिस्ट्रेशनाक, इलेक्शन कमिशनाक, बीजेपी आनी सरकाराक. तरी आसतना तेणी हें इलेक्शन कॅन्सल केलें कारण ते भिताले. म्हणजे तांकां कायदो लागना, तांकां कॉन्स्टिट्यूशन लागना. दे आर अबाव कॉन्स्टिट्यूशन. सो वी वेलकम द डिसिजन आनी म्हाका खात्री आसा ह्या इलेक्शनाक बीजेपीचो प्रत्येक कॅन्डिडेटाक बरोवपाक गोंयची जनता मुखार सरतली. थँक्यू.